भोकर मतदारसंघातून भाजपकडून अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण रिंगणामध्ये असणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। लोकांच्या सेवेकरता संधी मिळाली तर तयार आहे असं श्रीजया चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। भोकरमधून विधानसभा लढणार का या प्रश्नावर अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाणांनी उत्तर दिलंय। तर श्रीजया चव्हाणांना तिकीट देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे विनंती करू असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आशीर्वाद आज आम्ही मतदारसंघात जेव्हा फिरतो तेव्हा बरेच लोकांचा आशीर्वाद आमच्या परिवारासोबत नेहमीच राहिलेला आहे। पुढे सुद्धा त्यांना हे आशीर्वाद आम्हाला द्यायचे आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यांची सेवा करण्याची ही संधी मिळते। आम्ही सुद्धा तयार आहोत, त्यांच्या सेवेत हजर आहोत। जनतेचे आशीर्वाद मागितले जी उमेदवारी जाहीर झाली अशी म्हणावं का भाजपची? त्यांचा आशीर्वाद सगळे सहकार्यांच्या राहिला तर नक्कीच सेवा करायला सांगताय। आता तुम्ही संकेत दिला की श्रीजयाताई चव्हाण 2 महिन्यामध्ये निवडणूक जाहीर करण्यात बरोबर आहे, त्याची मागणी आहे। आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे, आम्ही पक्षश्रेष्ठींकडे विनंती करू की त्यांना तिकीट द्या म्हणून।